दरडोई उत्पन्नामध्ये पण नंदुरबार जिल्हा कमी आहे आणि साक्षरतेच्या प्रमाणात पण सगळ्यात शेवट आहे। नवसाक्षरांची जी योजना चालू केली त्यावेळेस परीक्षेला विद्यार्थीच भेटले नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये। मागच्या झालेल्या मार्चच्या परीक्षेमध्ये आपल्याला केंद्र मिळू शकलं नाही म्हणून परीक्षा झाली नाही, हे खरे आहे का? साक्षरतेचं प्रमाण हलक्यात घेणार असू तर हा आदिवासी समाजावर मोठा अन्याय नाही का? डीपीसीच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून एखादं थर्ड पार्टी ऑडिट या साक्षरतेचं करणार आहात का? बैठकीचं आयोजन देखील आपण करणार आहे का? सन्मान्य सदस्याच्या शंका या दूर करण्याकरता मान्य मंत्री महोदयांकडे याचं बैठकीचं आयोजन करण्यात येईल। म्हणजे सस्पेंड झालेला मागच्या लाचलुचपत मध्ये तो परत नोकरीला कोणी घेतला? की 50 असे राज्यातल्या शालेय शिक्षण विभागातले अधिकारी यांची लाचलुचपतनी चौकशी करावी, त्या चौकशीचं काय झालं याचं उत्तर आपण द्यावं। या संदर्भातला डीचा अहवाल मागविण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। जी यादी त्यांनी दिली आहे त्या यादीच्या अनुषंगानं काय चौकशी करण्यात येईल त्याची माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल। सभापती महोदय, राज्यामध्ये सगळ्यात कमी शिक्षणाचा स्तर असलेला जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे। म्हणजे दरडोई उत्पन्नामध्ये पण नंदुरबार जिल्हा कमी आहे आणि साक्षरतेच्या प्रमाणात पण नंदुरबार जिल्हा सगळ्यात शेवट आहे। असं असताना जी केंद्र शासनाने राज्य शासनाने जी नवसाक्षरांची जी योजना चालू केली या योजनेमध्ये एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक अशी आकडेवारी आली की ज्यावेळेस यांची परीक्षा घेण्यात आली त्यावेळेस परीक्षेला विद्यार्थीच भेटले नाही नंदुरबार जिल्ह्यामध्ये। आणि ज्याचं उत्तर मंत्री महोदय आपण आता प्रश्नामध्ये दिलेलं आहे की कोटा जो दिला होता त्या वर्षाचा तो पूर्ण झालेला होता आणि म्हणून तुम्हाला विद्यार्थी मिळाले नाही। माझं तुम्हाला फक्त 2 आकडे या निमित्ताने सांगायचे। 2011 साली नंदुरबार जिल्ह्याची लोकसंख्या साधारणतः 20 लाख होती, त्यावेळेस 7 लाख लोक निरक्षर होते। आज नंदुरबार जिल्ह्याची साधारणतः लोकसंख्या 23-24 लाख आहे। आजही साधारणतः 4,80,000 लोक जे आहेत ते निरक्षर आहे। असे अनेक अहवाल माझ्याकडे आहेत। मंत्री महोदय, माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत की ह्या मागच्या झालेल्या मार्चच्या परीक्षेमध्ये आपल्याला केंद्र मिळू शकलं नाही म्हणून परीक्षा झाली नाही, हे खरे आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आदिवासी नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण जर अशा पद्धतीने जर आपण त्याला जर इतकं हलक्यात घेणार असू तर हा आदिवासी समाजावर मोठा अन्याय नाही का? आणि तिसरा प्रश्न मला आपल्याला या निमित्ताने विचारायचं आहे का याच्यासाठी एक थर्ड पार्टी ऑडिट आपण डीपीसी मध्ये पैशाची तरतूद करण्यासाठी डीपीसीच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून एखादं थर्ड पार्टी ऑडिट या साक्षरतेचं करणार आहात का? आणि हे सगळं करण्यासाठी एखाद्या बैठकीचं आयोजन देखील आपण करणार आहे का? मंत्री महोदय। सभापती महोदय, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात सन 2022-23 ते 26-27 या कालावधीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे आणि याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याची माहितीची सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे यांनी दिली। तर सन 2025-26 साठी शिक्षणाधिकारी योजना नंदुरबार यांनी 25-26 मध्ये एकूण 16,984 इतके असाक्षर यांची नोंदणी उद्दिष्ट करण्यात आलं आणि जवळजवळ 21,848 असाक्षर यांची त्यांनी प्रत्यक्षात नोंदणी केली। म्हणजे उद्दिष्ट कमी होतं आणि नोंदणी जास्त त्या ठिकाणी करण्यात आली। त्याच पद्धतीने 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता व संज्ञाज्ञान मूल्यमापन चाचणीसाठी एकूण 19,819 असाक्षर परीक्षेस प्रविष्ट झाले होते आणि त्यातून 19,810 इतके असाक्षर नवसाक्षर झाले। त्याच्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचं 25-26चं उद्दिष्ट हे 117% झाल्याची माहिती विभागाने या ठिकाणी दिलेली आहे। त्याच पद्धतीने 29 मार्च 2026 रोजी झालेल्या पायाभूत साक्षरता व संज्ञाज्ञान मूल्यमापन चाचणीसाठी ऑक्टोबर 25 ते 28 मार्च 2026 या कालावधीमध्ये नंदुरबार जिल्ह्यात एकूण 2,531 इतक्या असाक्षरांची नोंदणी त्या ठिकाणी करण्यात आली। परंतु 3 तालुक्यांची नोंदणीनुसार फक्त 71 असाक्षर हे परीक्षेसाठी त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट करण्यात आले आणि त्यातली बरेचसे जण ऊस तोडणीसाठी बाहेर गावी गेली असं या ठिकाणी विभागाचं म्हणणं आहे। आणि 2024-25 व सन 2025-26 या वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यास दिलेले असाक्षर नोंदणी उद्दिष्ट 100% करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी विभागाच्या वतीनं देण्यात आली। तरी सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी माहिती दिली आहे त्या अनुषंगानं ह्या संपूर्ण विषयाची पुन्हा एकदा अहवाल एका 3ऱ्या अधिकाऱ्यामार्फत बाहेरच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यामार्फत मागविण्यात येईल आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सन्मान्य सदस्याच्या शंका या दूर करण्याकरता मान्य मंत्री महोदयांकडे याचं बैठकीचं आयोजन करण्यात येईल।
आता मागच्याच आठवड्यात ह्याच सभागृहात शालेय शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचाराबद्दल चर्चा झाली आणि त्याच वेळेस मंत्री महोदयांना मी काही गोष्टी सांगितल्या. मंत्री महोदयांनी मला सांगितलं की लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सुद्धा विभाग सुद्धा माझ्याकडेच सुदैवाने आहे. त्यामुळं मंत्री महोदय आता तुमच्याकडून अपेक्षा आहे, शिक्षण मंत्री पण तुम्ही आहे आणि गृहमंत्री पण तुम्ही आहे. त्यामुळं निश्चितपणाने हे नाशिकचं प्रकरण जे आहे, म्हणजे सस्पेंड झालेला आहे मागच्या लाचलुचपतमध्ये, तो परत नोकरीला कोणी घेतला त्याची चौकशी झाली पाहिजे. हे चुकीचं आहे की त्याला बडतर्फ करणार, ते तर बडतर्फ कराच तुम्ही, परंतु त्याला रिएस्टेट नोकरीमध्ये कोणी केला ह्याची चौकशी तुम्ही करणार का? आणि मी पुन्हा एकदा आपल्याला एक स्पेसिफिक प्रश्न विचारतो का शिक्षण आयुक्त म्हणून तत्कालीन सूरज मांढरे असताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या नावांसह तत्कालीन लाचलुचपतचे अधिकारी विश्वास नांगरे पाटलांना एक पत्र लिहिलं होतं की 50 असे राज्यातल्या शालेय शिक्षण विभागातले अधिकारी यांची लाचलुचपतनी चौकशी करावी. त्या चौकशीचं काय झालं याचं उत्तर आपण द्यावं. की ह्या सर्व प्रकरणामध्ये माननीय शिक्षण आयुक्ताकडून चौकशी केली जाईल की नेमकं याला कसं जॉईन केलं एवढं आणि फक्त निलंबित का केलं, याला बडतर्फ का करण्यात येऊ नये, ह्या संदर्भातला डीचा अहवाल मागविण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल. तत्कालीन आयुक्त सन्मान्य मांढरे साहेबांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एक यादी दिली आहे, तर त्याची देखील माहिती घेण्यात येईल. जी यादी त्यांनी दिली आहे त्या यादीच्या अनुषंगानं काय चौकशी करण्यात येईल त्याची माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल.